टी टाइम न्यूज मध्ये सुरुवातीला अपडेट येते। दिल्लीमधून आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसतोय। आपचे राज्यसभेचे 10 पैकी 7 खासदार हे भाजप सोबत जातील अशी माहिती आता राघव चड्ढा यांनी दिली आहे। राघव चड्ढा, अशोक मित्तल, संदीप पाठक हे भाजप सोबत जाणार आहेत। तसंच हरभजन सिंग, विक्रम साहनी, स्वाती मालीवाल, राजेंद्र गुप्ता हेही पक्ष सोडणार आहेत। राघव चड्ढा यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली। तर राज्यसभेत आम आदमी पक्षाचं भाजपत विलीनीकरण करत असल्याची राघव चड्ढा यांनी घोषणा केली आहे। त्यामुळे आम आदमी पक्षाला हा एक मोठा धक्का मानला जातोय। एकूण 10 पैकी 7 खासदार हे 7 सोडताना बघायला मिळत आहेत, ज्याच्यामध्ये हरभजन सिंग, विक्रम साहनी, स्वाती मालीवाल यासोबतच राजेंद्र गुप्ता, राघव चड्ढा ही सगळी नावं आहेत। दो ही ऑप्शंस थे, दो विकल्प थे। या तो हम राजनीति छोड़ दें और पिछले 15-16 साल जो हमने सार्वजनिक जीवन में काम किया उसे त्याग दें, या फिर हम अपने अनुभव को, अपनी स्किल्स को, अपनी पूरी ऊर्जा और एनर्जी को लेकर पॉजिटिव पॉलिटिक्स करें। इसीलिए हमने ये डिसाइड किया दैट वी द 2/3 मेंबर्स ऑफ पार्लियामेंट ऑफ द बिलोंगिंग टू द आम आदमी पार्टी इन राज्यसभा एक्सरसाइज द प्रोविजंस ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया and merge ourselves with the BJP। हम बीजेपी में विलय करते हैं। ज्येष्ठ राजकीय विश्लेषक व्यंकटेश केसरी सर आता आपल्या सोबत आहेत। केसरी सर, राघव चड्ढा काय म्हणाले आपण ऐकलेलं आहे। आताच्या घडीला एक मोठी फूट म्हणावी लागेल ही आम आदमी पक्षामधली। कसं पाहायचं याकडे, या फुटीचं आताचं टायमिंग आणि राघव चड्ढा जे बोलले त्या अनुषंगाने येणाऱ्या काळात काय घडामोडी घडू शकतात? केसरी सर। हो, हॅलो। असं आहे की राघव चड्ढा हे जाणारच होते, कारण त्यांची जी बॉडी लँग्वेज होती त्या बॉडी लँग्वेजवरून दिसत होतं ते आज जाणार की उद्या जाणार म्हणून। स्वाती मालीवाल हे तसे पहिल्यापासून बहिष्कृत होते आम आदमी पक्षामध्ये, परंतु पूर्ण उभी फूट पाडून हे लोक भाजपत जातील याची तशी कल्पना नव्हती। परंतु गुजरात विधानसभा पुढल्या वर्षी, गुजरात विधानसभेच्या निवडणुका पुढल्या वर्षी होणार आहेत आणि तिथे थोडा बहुत त्याचा पाया आम आदमी पक्षाचा बसलेला आहे। तो पूर्णपणे उखडून काढण्यासाठी ही खेळी खेळली। दुसरी गोष्ट, पुन्हा पंजाब विधानसभेच्या सुद्धा इलेक्शन्स होणार आहेत आणि या पार्श्वभूमीवरती जो पक्ष आंदोलनातून निर्माण झाला होता तो पक्ष पूर्णपणे संपवण्याचं एक प्रकारची खेळी आहे, असं हे याच्यामध्ये लपून काही राहिलं नाहीये। आजचा जो भाजप आहे तो पक्ष फोडे आहे हे ऑलरेडी सिद्ध झालेलं आहे। महाराष्ट्रात त्यांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस फोडली, त्याच्यानंतर त्यांना अनेक पक्षातले खासदार त्यांनी म्हणजे विधान परिषद किंवा राज्यसभेच्या इलेक्शनमध्ये अनेकांना त्यांनी फोडलेलं ते, हे काही लपून राहिलेलं नाहीये आणि त्याचा त्यांना अभिमान वाटतो भारतीय जनता पक्षाला। आणि बाकी काय आरोप सोडून जाणारा हा कुणावरती तरी आरोप करतच असतो। राघव चड्ढांनी कधी अंगाला निवडणुकीची माती लावून घेतली नव्हती, त्यांचा प्लस पॉईंट होता, ते आर्टिक्युलेट होते। परंतु असे की त्यांना करिअर करायचं होतं, हिंमत असते तर ह्या लोकांनी पक्षाचा म्हणजे खासदार पद सोडूनही जाऊ शकले असते, भाजपमध्ये जायचे असेल। परंतु ते त्यांनी न करता पक्ष, त्यांनी काय म्हणतात त्याला, पक्षाला पूर्णपणे अंधारात ठेवून पक्ष नेतृत्वाला त्यांनी ही खेळी खेळलेली। याचा परिणाम होईल, कारण काय की आता पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीचा पहिल्या चरणाचं मतदान झालेलं आहे। हे मतदान कसं हे सगळ्यांना संभ्रमित टाकणार आहे, कारण एवढं मतदान व्हायचं तसं काही कारण नाहीये। परंतु त्यामध्ये फाऊल प्ले म्हणतात त्याला, काहीतरी गडबड झाली असावी असा एक साधारणतः तर्क कालपासून ऐकायला मिळतोय। या हे करत असताना दुसऱ्या चरणाच्या अगोदर त्यांनी हा दणका दिलेला आहे। आणि आता असे की ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे आणि आम आदमी पक्षाचे जे अरविंद केजरीवाल आहेत, त्याचा एक प्रकारचा अलिखित एक ग्रुप तयार झाला होता इंडिया ब्लॉक आघाडीमध्ये, म्हणजे प्रादेशिक पक्षाचा एक सॉलिड स्ट्रॉंग टीम होती। खरं केसरी सर, त्यामुळे प्रादेशिक पक्षांना कुठेतरी कमकुवत करण्याच्या दृष्टीने खेळी असू शकते असं आपण म्हणताय, आपल्या बोलण्यात ते ध्वनित होत आहे। केसरी सर, खूप खूप धन्यवाद या विश्लेषणाबद्दल। आप महाराष्ट्राच्या नेत्या प्रीती शर्मा मेनन आता आपल्यासोबत आहेत। प्रीतीजी, आपल्यापर्यंत अर्थातच ही बातमी पोहोचलेली असेल, आपल्या पक्षालाही कुणकुण होती, असं वाटत होतं की हे असं काही होऊ शकतं, एवढे खासदार फुटू शकतात एवढ्या मोठ्या संख्येने? आता जे वातावरण आहे या देशात, नेहमी अशी थ्रेट तर असते की बीजेपी कोणाला धमकी देऊन, ईडीची धमकी देऊन, काय करून ते कोणालाही म्हणजे पार्टी सोडण्यावर मजबूर करू शकते। पण असं होईल मला माहित नव्हतं। मला असं वाटतं की हे जे सगळेजण आता जाणार आहे, गेले आहे, जसं त्यांची ते कावर्ड्स आहे, ते बेसिकली ते सगळेजण घाबरले आहे आणि म्हणून ते बीजेपीच्या शरणात गेले आहे। पण पार्टी आतापर्यंत
ठाम आहे. आमच्या मोठ्या मोठ्या नेत्यांना जेलमध्ये टाकलं, पण कोणतेही मोठे नेता आमचे पार्टी सोडून गेले नाही. मनीष सिसोदिया असो, संजय सिंग असो, तर पार्टी आपल्या जागेवर ठाम आहे. आम्ही बीजेपीच्या विरोधात ठाम उभे राहणार आहोत. आणि हे लोक जे गेले आहेत ते कावर्ड्स आहे, ते डरपोक आहे, ते त्यांना ईडीची धमकी भेटली असेल, काय दुसरी धमकी भेटली असेल. मला आय फील सॉरी फॉर देम. पिटी वाटते मला त्यांना. प्रीतीजी, एक फक्त मुद्दा सांगतो आपल्याला. आता राघव चड्डा असं म्हणाले की आमच्या समोर दोन पर्याय होते, एक तर राजकारण सोडायचं किंवा मोकळेपणाने काम करण्यासाठी बाहेर पडायचं. याचा अर्थ काय नेमका? मोकळेपणाने काम करण्यासाठी बाहेर पडावं असं वाटलं त्यांना, असं ते म्हणतात. म्हणजे किती पार्टीने काय काय दिलं आहे राघव चड्डाला. एक यंग पर्सन, त्याचा कोणताही बॅकग्राऊंड नव्हतं, त्याला पार्टीचं ट्रेझरर बनवलं, त्याला आम्ही MLA बनवलं, त्याला आम्ही MP बनवलं. संदीप पाठक ते कोण आहेत तुम्हाला माहित पण नसेल, पण आम्ही आमच्या पार्टीने त्याला इतकं रिस्पॉन्सिबिलिटी दिली, जिम्मेवारी दिली आणि ट्रस्ट दिलं. तर असे लोक जे बॅकस्टॅप करतात त्या लोकांना, ज्यांनी त्यांना राजनीतीमध्ये आणलं, त्यांना सगळं दिलं, त्यांची म्हणजे आयडेंटिटी आणि पहचान कुठून भेटली त्यांना? अरविंद केजरीवालची आम आदमी पार्टीहून भेटली. आणि ते पार्टीवर धोका करतात, ते सगळ्यांशीही धोका करणार. मजबुरी आहे त्यांची, ते घाबरले आहे. ग्रीड असेल, पैसे दिले असेल, पैसे आणि घाबरून जे गेले त्या लोकांना आम्हाला त्यांची गरज पण नाही आहे. प्रीतीजी, खूप खूप धन्यवाद, सविस्तरपणे बोललात त्याच्याबद्दल.